सध्या खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जळगावच्या चोपडा तालुक्यामधील बागायती कापूस लागवडीची लगबग सुरू आहे. परंतु महावितरणच्या भोंगर कारभाराला शेतकरी पूर्णपणे वैतागून गेला असून दिवसाला काही तासच विद्युत पुरवठा सुरू आहे. बागायती कापूस लागवडीकरता लागणाऱ्या पाण्यासाठी शेतीपंपांना वीज आवश्यक असून सध्याच्या तापमानात पाण्याअभावी लागवड केलेला कापूस त्याचे नाजूक कोंब हे टेकणार नाही अशी परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी असणाऱ्या उर्वेश साळुंखे या तरुणाने महावितरणच्या दारामध्ये झोप काढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मी होतेड येथील सबस्टेशनच्या दरवाजाजवळ झोपा काढो आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं साळुंखे यांनी जाहीर केलंय. मी उर्वेश साळुंखे सध्या मी हातेड सबस्टेशनवर झोपा काढो आंदोलन करत आहे. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. सकाळपासून अनवर्दे 3 फेज लाईट बंद आहे. माझ्या सकट हजारो शेतकऱ्यांचे एसवर लागून गेले आहेत. तरी एसवरला पाणी नसल्यामुळे कित्येक हेक्टर जमिनीवरचे कापूस व एसवर नासधूस झाले आहे व या महावितरणाचे कर्मचारी लाईटकडे दुर्लक्ष करत आहे. तरी मी व एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण नरेंद्र मोदी पंतप्रधान हे मुंबईमध्ये येतात. आपण 2 साठी 1 कोटीच्या जवळपास खर्च करतात. परंतु या महावितरणाचे तुटलेले कांबे तुटलेले तार यांच्याकडे दुर्लक्ष करतात. एखादा नेता तर राज्यात आला त्याच्यावर पैसे करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी जी सामग्री लागणार आहे त्यांचे ते लाईट पोल व इत्यादी त्यांच्याकडे खर्च करावा व हा कोट्यवधीचा खर्च थांबवून महावितरणाने खराब पोल व खराब तार दुरुस्ती करावे